नमस्कार. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परिषद ठाकूर आज दुसऱ्यांदा पनवेल महानगर स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निवड करण्यात आले. काय सांगणार साहेब पुढच्या भावी वाटचालीसाठी आणि आपण पहिल्यांदा दुसऱ्यांदा हे पद दिलं त्याबद्दल? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व RPI ह्या सर्व कमिटीने संयुक्तपणे निर्णय घेऊन मला या इथे स्वीकृत नगरसेवकपद हे मला या इथे दिलेलं आहे. मी खरोखरच पक्षाचं पूर्ण महायुतीचं मी ते आभार व्यक्त करतो आणि पनवेलकरांनी पनवेलकरांच्यामुळे मला ही जी संधी प्राप्त झालेली आहे. नक्कीच पुढील 5 वर्ष मी पूर्ण सर्वस्व पूर्ण सांगता मी या इथे अर्पण करून मी या पनवेलसाठी मी काम करेन एवढंच मी सांगतो. एक मिनिट माझ्या मागच्या काळात अनेक प्रश्न अपुरे राहिले, जसे पाणी समस्या, लाईट समस्या, प्रॉपर्टी टॅक्स. याचा आता पुढच्या काळात कसं मार्ग काढणार? याच्यामध्ये जी पाणी समस्या होती, पाणी समस्येचा नावाशिवाय पाणी पुरवठा योजना ही त्याच्यावरती अत्यंत महत्त्वाचं असं त्याच्यावरती उत्तर होतं आणि त्याच्याशिवाय शेलार धरण हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा त्याच्यावरती इलाज आहे. तर या इथे नावाशिवाय पाणी पुरवठा योजना पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी जे अतिक्रमणं होती आणि अतिक्रमणं काढण्यासाठी जी काही दिरंगाई झालेली आहे ती सरकारी पातळीवरती झालेली आहे. तर मग लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं, या येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार अशा प्रकारचं, म्हणजे मे 2026पर्यंत पूर्ण होणार अशा प्रकारे MGB ते सांगत आहे. तर वारंवार सांगता मग याच्या बैठका घेऊन ते लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं. त्याचबरोबर जे शेलार धरण आहे, शेलार धरणाचं सुद्धा लवकरात लवकर या इथे काम हे चालू व्हावं या दृष्टीने, कारण सांगता त्याच्यासाठी सरकारी आदेश हा सुद्धा निघालेला आहे. तर मग त्या प्रकारे लँड डिव्हिजन लवकरात लवकर सुरुवात व्हावी, जेणेकरून पुढील 10 वर्षात तरी ही योजना पूर्ण होईल. मला विश्वास आहे की नावाशिवाय पाणी पुरवठा योजनेमुळे 2030 पर्यंतची गरज ही आपली व्यवस्थित पूर्ण होणार आहेच. त्याशिवाय शेलार धरणाच्यामुळे आपलं पुढील सांगता 2035 पर्यंत सुद्धा आपलं या इथे गरज ही नक्कीच सांगता पूर्णपणे संपलेली असेल. तर ह्या प्रकारे पाणी प्रश्न, त्याच्याचबरोबर मग टॅक्सचा प्रश्न आहे. तर मग भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI यांनी महायुतीने सांगितलेलंच आहे की पुढील 5 वर्ष कोणत्याही प्रकारची घरपाडीपट्टी म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स हा वाढवण्यात येणार नाही आहे. त्याचबरोबरीने जे कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल आहेत ज्यांनी अशा प्रकारचे टॅक्स हे थकवलेले आहेत ते सुद्धा त्यांच्याकडून मात्र ते वसूल व्हावेत. जी जुनी सांगता आहे थकबाकी ती वसूल व्हावी या दृष्टीने आम्ही आग्रही असू. कारण शेवटी ह्या प्रॉपर्टी टॅक्सच्यामुळेच या इथे शहराचा विकास होऊ शकतो. कारण हा प्रॉपर्टी टॅक्स आहे हा महानगरपालिकेचा हक्काचा असं सांगता रेव्हेन्यू सोर्स आहे. तर मग त्यासाठी आम्ही प्रॉपर्टी टॅक्सच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. ठीक आहे.